Hello students, we are going to discuss here second part of your first poem. पहिला जो पार्ट ऑलरेडी आपण डिस्कस केला आहे. दिस इज सेकंड पार्ट. सेकंड पार्ट हा म्हणता येईल सॉन्ग ऑफ द ओपन रोडचा, रिटन बाय वॉल्ट व्हिटमॅन. ऑलरेडी सगळा मीनिंग आपला बघून झालाय, बट देर आर सम इम्पॉर्टंट प्लेसेस वेअर क्वेश्चन कॅन बी आस्क. अनेक साऱ्या महत्त्वाच्या जागा आहेत तिथे. मीनिंगच्या शिवाय आणखी वेगवेगळ्या संबंधातले क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात आणि त्या सगळ्या जागा किंवा ते सगळे पॉइंट वी विल डिस्कस टुडे. आपण याच्यामध्ये आपण विस्ताराने जसं जमेल तसं डिस्कस करण्याचा प्रयत्न करू. आणि स्पेशली पोएटिक डिव्हाइसेस विच इज यूज्ड इन दी पोएम. पोएटिक डिव्हाइसेस बघू, त्याच्यानंतर टेक्निक्स ऑफ दी पोएम और टेक्निक यू कॅन से ऑफ दी पोएम अँड व्हॉट रेंडर्स ब्युटी. ऑलरेडी याच्यावरती फोकस थोडासा दिला होता, बट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. दॅट इज व्हाय वी विल रिपीट इट अगेन. आणि म्हणून आपण त्याला पुन्हा पाहू. काही अशा प्रकारचे पॉइंट्स ज्याच्यावर मी पुन्हा सांगते की क्वेश्चन कॅन बी आस्क्ड इन या एक्झामिनेशन. एक्झामिनेशनसाठी महत्त्वाचे पॉइंट्स आपल्याला बघायचे आहे, तेवढेच फक्त. आता व्हॉट इज मीन बाय पोएटिक डिव्हाइसेस, यू नो इट इज डिवायडेड इनटू मेनी पार्ट्स. म्हणजे त्याच्यामध्ये ऑल फिगर ऑफ स्पीचेस आद्य, तिथे सगळ्या फिगर ऑफ स्पीचेस येतात पोएटिक डिव्हाइसेस मध्ये. त्याच्यानंतर राईम स्कीम येते, जी की रायमिंग वर्ड्सने त्याला मिळते. कळलं? तर या पोएटिक डिव्हाइसेसचे वन बाय वन पहिल्यांदा वी विल सी फिगर ऑफ स्पीचेस. फिगर ऑफ स्पीचेस जे की पोएटनी म्हणजे वॉल्ट व्हिटमॅनने तिथे वापरले. तर आता इथे बघा, फर्स्ट ऑफ ऑल ज्याला डिस्क्रायबिंग वर्ड्स म्हणतात, कधी कधी ऍडजेक्टिव्ह सुद्धा त्याला म्हटलं जातं, पण डिस्क्रायबिंग वर्ड्स याला स्पेशली या शब्दाला लक्षात घ्या. डिस्क्रायबिंग वर्ड्स म्हणजे कोणत्या तरी सब्जेक्टला डिस्क्राइब जास्तीची माहिती देणारे शब्द. फॉर एक्झाम्पल इथे बघा, ओपन रोड. अ फूट अँड लाईट हार्टेड आय टेक टू द ओपन रोड. आता ओपन रोड याला जर म्हटलं तर रोडला डिस्क्राइब करणारा शब्द दॅट इज ओपन. ओपन इज डिस्क्रायबिंग वर्ड. अशा प्रकारचे यू विल गेट मेनी वर्ड्स हियर. हेल्दी, फ्री, वर्ल्ड. ओके, हेल्दी, फ्री, ओपन, these are all describing words. याला आपण डिस्क्रायबिंग, अगदी साध्या सोप्या शब्द दुसऱ्याला डिस्क्राइब करणार आहे. म्हणजे इथे वर्डला डिस्क्राइब करून राहिले, जास्तीची माहिती तुम्हाला प्रोव्हाइड करून राहिले, या शब्दांना these are describing word. याच्यावर सुद्धा क्वेश्चन विचार, छोट्या छोट्या गोष्टीवर. असं काही विशेष असं नाही, तुम्हाला सर्व काही करायचं आहे आणि कोणत्याही इथल्या कोणत्याही फॅक्टवर, कोणत्याही फॅक्टरवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर दीज आर डिस्क्रायबिंग वर्ड. आता लॉंग ब्राउन पाथ. लॉंग ब्राउन पाथ, लॉंग ब्राउन, दिस इज ऑल्सो डिस्क्रायबिंग वर्ड. पाथला डिस्क्राइब केलं, जसं इथे ओपननी रोडला डिस्क्राइब केलं, इथे हेल्दी फ्री वर्ल्डला डिस्क्राइब केलं. ऑल दीज आर डिस्क्रायबिंग वर्ड. समजलं असेल तुम्हाला. याच्यावरून तुम्हाला मग बाकीचे काढता येईल. आता या डिस्क्रायबिंग वर्डच्या सोबतच बाकीच्या, आता बघा इथे रिपिटेशन ऑल्सो यू विल गेट. दुसरी ही डिस्क्रायबिंग वर्ड, ही सुद्धा एक फिगर ऑफ स्पीच किंवा पोएटिक क्वालिटीज झाली. पोएटिक डिव्हाइसेस मध्ये त्याला आपण इन्क्लूड करू शकतो. त्याच्यानंतर रिपिटेशन. यू नो व्हॉट इज मीन बाय रिपिटेशन. एखादी गोष्ट, एखादी थिंग जर रिपीटेड असेल तर दॅट इज रिपिटेशन. फिगर ऑफ स्पीच त्याला आपण रिपिटेशन म्हणतो. गुड फॉर्च्यून, गुड फॉर्च्यून, दिस इज बेस्ट एक्झाम्पल ऑफ रिपिटेशन. पुष्कळ ठिकाणी तुम्हाला मिळेल. आता इथे बघा, नो मोर, नो मोर, वर्ड इज रिपीटेड. गुड फॉर्च्यून, गुड फॉर्च्यून, दीज वर्ड्स आर रिपीटेड. दॅट इज व्हाय समजा तुम्हाला म्हटलं क्वेश्चन याच्यामध्ये, त्याच्यामध्ये एक्झामिनेशन मध्ये गिव्ह द एक्झाम्पल ऑफ रिपिटेशन. गिव्ह एक्झाम्पल ऑफ रिपिटेशन. हे सगळे जेवढा की पॅसेज गिव्हन आहे एक्झाम मध्ये, तेवढ्यातले जेवढे सगळे रिपिटेशनचे एक्झाम्पल्स निघतात ते सगळे करायचे आणि देऊन टाकायचे. आणि नसेलही विचारली तरी पण रिपिटेशनची तुम्हाला डेफिनेशन
किंवा त्याचा विस्तार यू हॅव टू प्रोव्हाइड, ती पण तुम्हाला प्रोव्हाइड करावी लागते. तर हे अशा प्रकारचं इथे रिपिटेशन दिसते. तशाच प्रकारची पुन्हा एक फिगर ऑफ स्पीच आहे जिथे की पूर्ण वर्ड रिपीटेड नसतो, ओनली फक्त एक काय त्याच्यामधला अल्फाबेट रिपीट झालेला असतो. आता फॉर एक्झाम्पल इथे नीड, नथिंग, एन इज रिपीटेड. This is consonantal sound. If consonantal sound is repeated, that is, this figure of speech is alliteration. Okay? Alliteration होते तिथे. म्हणजे there is similarity between repetition and alliteration, but both are different. Both are not same. This is the example of alliteration, and the whole word is repeated. That will be the example of repetition. Understand? Are you understand? डू यू अंडरस्टँड? तर हे अशा प्रकारचं राहील. म्हणजे रिपिटेशन पहिल्यांदा आपण पाहिली डिस्क्रायबिंग वर्ड्स, जे की डिस्क्राईब करणारे शब्द आहेत. त्याच्यानंतर इथे पाहिलं आपण रिपिटेशन, आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं ॲलिटरेशन. याला ॲलिटरेशन म्हणतात बेटा या फिगर ऑफ स्पीचला. तर फिगर ऑफ स्पीच जवळपास तुम्हाला ॲक्च्युअल खरं म्हणजे जेव्हा ॲक्च्युअल पोएम स्टार्ट करतो आपण त्याच्या आधीच फिगर ऑफ स्पीचेसचा किंवा पोएटिक डिव्हाइसेसला तुम्हाला अभ्यासावं लागतं. आणि पोएटिक डिव्हाइसेसला पूर्ण करून टाकायच्या, जवळपास 15-16 स्पीचेस करायच्या. बाकीच्या गोष्टी रायमिंग बोर्ड्स, राईम स्कीम कशी असते किंवा बाकीचे पोएटिक टेक्निक्स कसे वापरल्या जातात या सगळ्यांचा अभ्यास खरा म्हणजे पहिल्या पोएमच्या आधीच यायला पाहिजे. पण आपण नंतर टाकण्याचा प्रयत्न करू, पण ही गोष्ट तुम्हाला माहिती असते. पोएटिक डिव्हाइसेस शिकवलेले असतात खूप चांगल्या पद्धतीने. आणि कंपॅरेटिव्हली दिस सेक्शन इज इझी. कंपॅरेटिव्हली इट इज व्हेरी इझी. नीड नॉट टू एक्सप्लेन इट. तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज नाही. किंवा पुष्कळशे म्हणजे मटेरियल तुम्ही रेफर केले असेल मागच्या वर्षी, तर तुम्हाला ते सगळे फिगर ऑफ स्पीचेस वगैरे पाठ करून घेतले असेल आणि त्याच्यावरच पूर्ण 12वी बेस्ड ऑन असतं. आणि म्हणून फक्त एखादी पोएम जेव्हा होते आपली कंप्लीट, तुम्ही त्या पूर्ण पोएमच्या फिगर ऑफ स्पीच कॅल्क्युलेट करून टाकायच्या. आणि त्या पेजेसवरच माझं तर नेहमी सांगणं असतं मुलांना की त्याला पुन्हा कॉपी डाऊन करण्यापेक्षा जेव्हा की पोएम असते बिलकुल त्याच्या साईडला तिथे कोणते लिहत जायचं शॉर्ट मध्ये. आणि म्हणजे ॲट द टाइम ऑफ रीडिंग यू कॅन अंडरस्टँड म्हणजे विच फिगर ऑफ स्पीच इज यूज देअर. आणि आपण नेहमी रीडिंग करत असतो तर दॅट इज व्हेरी हेल्पफुल फॉर यू. पुस्तक बेकार होतं त्याची फिकीर करायची नाही, कारण पुस्तकापेक्षा मार्क हे मोठे आहे. तर इथपर्यंत आपण बघितल्या. तर या प्रकारच्या फिगर ऑफ स्पीचेस तिथे स्पेशली दीज आर इम्पॉर्टंट फिगर ऑफ स्पीचेस. त्याच्यानंतर मला एक वाटतं की याच्यानंतरची आपण डन विथ इंडोर कंप्लेंट्स, लायब्ररीज क्लोज क्रिटिसिझम याला पाहिलं तर इथे क्लायमॅक्स दिसतंय. म्हणजे these ideas are कशा दिसतात तुम्हाला तर असेंडिंग ऑर्डर मध्ये. दिस इज असेंडिंग ऑर्डर ऑफ आयडियाज. वाढत चालल्या, पॉवरफुल होत चालल्या, छोट्यापासून मोठ्यापर्यंत होत चालल्या. त्यांची क्वालिटी कोणती तरी काय किंवा त्याची काहीतरी त्याचं काय होऊन राहिलं तर हार्शनेसही वाढत असेल किंवा सॉफ्टनेस वाढत असेल किंवा कोणतीही क्वालिटी जरी वाढत असेल, आकार वाढत असेल, काहीही वाढत असेल तर दॅट इज असेंडिंग ऑर्डर किंवा असेंडिंग ऑर्डरची ती अरेंजमेंट आहे. अँड वेअर देअर इज असेंडिंग ऑर्डर इन आयडियाज, दिस फिगर ऑफ स्पीच और दॅट फिगर ऑफ स्पीच इज क्लायमॅक्स. त्याला आपण क्लायमॅक्स म्हणतो. वरती 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 चढत जाणे, जास्तीकडे जात जाणे. उलट जर असेल तर इट विल बिकम अँटी क्लायमॅक्स. जर उलटी असती इथे उलटा दिलं असतं, सगळ्यात हार्श क्रिटिसिझम आहे. त्याच्यापेक्षा लायब्ररीजचं टेन्शन कदाचित सॉफ्ट आहे आणि म्हणून ही काय तर क्लायमॅक्स होते. तर याला लक्षात ठेवायचं क्लायमॅक्सला की धिस इज अन एक्झाम्पल ऑफ क्लायमॅक्स. हे एक्झाम्पल कशाचं झालं तर क्लायमॅक्सचं झालं. ओके. तर बघा, तर या पद्धतीने आपण ज्या फिगर ऑफ स्पीच केलेल्या असतात बघत जायचं, अर्थ पाहत जायचा. आणि अर्थ पाहिला की आपल्यालाही पुष्कळशा गोष्टी लक्षात येत जातात. कारण काही
काही अर्थाचे आहे, काही ग्रॅमॅटिकल बेस्ड ऑन फिगर ऑफ स्पीचेस आहे, वेगवेगळ्या पद्धतीच्या फिगर ऑफ स्पीचेस आहेत तुम्हाला माहिती आहे. तर अशा पद्धतीने हे करत जायचं. तर आता बघा, पुष्कळदा दे दे इथे रिपीटेड आहे की नाही. पुष्कळ म्हणजे त्याच्यानंतर एक पुन्हा व्हेरी इम्पॉर्टंट फिगर ऑफ स्पीच म्हणजे इथे हा जर पोर्शन आला तर हा पोर्शन खूप तसाही विच इज युज्ड इन द ब्रॅकेट विथ, म्हणजे ज्याला ब्रॅकेट मध्ये लिहिलं तो पोर्शन त्या दिवशीच मी तुम्हाला सांगितलं होतं. दॅट इज थीम ऑफ द पोएम. थीमच आहे तो पोएमचा. तिथे त्यांनी स्पेशली डिलिशियस बर्डन म्हटलं. डिलिशियस बर्डन. बर्डनला आपण कधी डिलिशियस समजतच नाही. समजतो का? बर्डन इज बर्डन. बर्डन इज टेन्शन. बर्डन टेन्शन आहे. बर्डन टेन्शन देतं. कोणताही बर्डन बहुतेक आपल्याला तर वाटत नाही डिलिशियस असतं, पण दो ही यूज डिलिशियस बर्डन त्यांनी जर वर्ड वापरला तर इट विल बिकम पॅराडॉक्सिकल स्टेटमेंट. हे पॅराडॉक्सिकल स्टेटमेंट आहे. पॅराडॉक्सिकल मीन्स these are impossible ideas, these are opposite ideas, but bringing them together त्यांना एकत्र आणलं रायटरने. खूप चांगल्या पद्धतीने आणलं. पण कधी कधी तसं वाटायला लागते हो बा काही बर्डन डिलिशियस असतात, त्याचे बर्डन चांगले, पण बर्डन म्हटल्यानंतर जनरली सोसायटीमध्ये त्याला काही चांगलं समजतच नाही. ते बर्डनचं म्हणजे टेन्शन वालं वरीज वालंच असतं. तर याला पॅराडॉक्स, इम्पॉसिबल आयडियाज, ब्रिंगिंग इम्पॉसिबल आयडियाज टुगेदर, आणि म्हणून इथे धिस इज अ स्टेटमेंट ऑफ पॅराडॉक्स. धिस इज पॅराडॉक्सिकल स्टेटमेंट. तर पॅराडॉक्स ही तुम्हाला या ठिकाणी इथे दिसते आणि ही कधी कधीच असते. दॅट इज व्हाय धिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फिगर ऑफ स्पीच विच इज यूज इन द पोएम. आणि रिपिटेशन वगैरे, रिपिटेशनचे एक्झाम्पल्स तुम्हाला एनीवेअर एनी टाइम तुम्हाला कुठेही दिसतील. खूप म्हणजे याची भरमार पुष्कळ ठिकाणी रिपिटेशन, अलिटरेशन, अँटिथेसिस, दीज आर कॉमन फिगर ऑफ स्पीचेस. कॉमन फिगर ऑफ स्पीचेस आहे, पण काही कॉमन नसतात, तर ही त्यातली आहे आणि म्हणून हिला स्पेशली लक्षात घ्यायचं. एक आपण याच्यापेक्षा वरती गेलो, खरं म्हणजे आपण खाली खाली जायला पाहिजे, पण खालच्या पेक्षा आता इथे बघा वरती जर गेलो, आपलं सुरुवातीचं राहून गेलं. तुम्ही जर याचा इफ यू ट्राय टू अंडरस्टँड, इफ यू लुक केअरफुली, कुठे तर सॉन्ग ऑफ ओपन रोड टायटल कडे पाहिलं, सॉन्ग ऑफ ओपन रोड, आणि त्याच्यानंतर सॉन्ग ऑफ ओपन रोड कडे आता इथे बघा सॉन्ग ऑफ ओपन रोड, इथे पुन्हा दिसेल तुम्हाला ओपन रोड. ओपन रोडचं त्यांनी वर्णन केलं ना. ही वॉन्टेड टू शो फ्रीडम ऑफ हिज नेचर. ओपन रोड म्हटलंय त्यांनी. आणि म्हणून आता ओपन रोड म्हणजे जरी इथे शब्दशः अर्थ घेताना आपल्याला असं वाटतं की धिस इज अ प्रिस्क्रिप्शन ऑफ कशाचा, तर रस्त्याचं हे वर्णन असावं. पण जेव्हा आपण पूर्ण पोयम वाचतो आणि वाचून होतो, when we completed the poem आणि when we try to understand it, जेव्हा ती आपल्याला समजते, आपण प्रयत्न करतो, तेव्हा आपल्याला लक्षात येतं की दिस इज नॉट रोड मीन्स नॉट रोड. ऍक्च्युअल रोड म्हणजे रोड नाही आहे, तर तिथे रायटरला हा रस्ता वे ऑफ लाईफ, ही वॉन्टेड टू सजेस्ट वे ऑफ लाईफ, फ्री वे ऑफ लाईफ, ओपन वे ऑफ लाईफ, त्यांच्या जीवनाचा मोकळा, ओपन आणि फ्री, विदाउट टेन्शन वाला रस्ता. कळलं? तर इथे ओपन रोड म्हणजे ओपन नाही, तर धिस इज कंपॅरिझन. कंपॅरिझन आहे आणि ते धिस इज नॉट अ डायरेक्ट कंपॅरिझन. डायरेक्ट कंपॅरिझन नाही. समजा इथे लाईक असता किंवा समजा इथे ॲज असता तर कदाचित आपल्याला वाटलं असतं आणि त्यांनी म्हटलं असतं की रोड कशासारखा आहे, तर जीवनाच्या रस्त्यासारखा आहे, लाईक वेज ऑफ लाईफ असं जर त्यांनी म्हटलं असतं तर मग आपण समजलं असतं की एक्झाम्पल कशाचं दिलं, सिमिलीचं. परंतु त्यांनी ओपन रोडच डायरेक्टली म्हटलं, तर डायरेक्टली म्हटल्यामुळे हे एक्झाम्पल मेटॅफरचं येतं. कळलं? तर ही पण एक खूप महत्वाची फिगर ऑफ स्पीच त्यांनी वापरली आहे बेटा, मेटॅफर वापरली आहे. म्हणजे इव्हन इन धिस टायटल ऑल्सो
टायटल मध्येच त्यांनी वापरून टाकली फिगर ऑफ स्पीच. तर हा अतिशय दिस इज व्हेरी गुड यूज ऑफ स्पीचेस. दिस इज व्हेरी ब्युटिफुल यूज ऑफ फिगर ऑफ स्पीचेस. आणि अतिशय चांगल्या पद्धतीने. आणि इथे बघा ना, या सगळ्या स्पीचेसमुळे, ब्युटिफुल वर्ड्समुळे आणि वर्ड्सचा जो फ्रीडम आहे, कारण त्यांनी कोणते रूल्स अँड रेग्युलेशन ही डिड नॉट फॉलो हिअर. रूल्स रेग्युलेशन वापरले नाही, तर ही वॉज फुल्ली फ्री टू यूज एनी वर्ड ऑफ हिज ओन चॉईस. त्यांनी स्वतःच्या चॉईसचे शब्द वापरले. त्यांना टेन्शन थोडंच होतं राईम वर्डचं, राईम स्कीमचं. त्याच्यामुळे इट रेंडर्स ब्युटी, इट गिव्स ब्युटी टू दी पोएम. पोएम बिकम व्हेरी व्हेरी ब्युटिफुल. म्हणून ती ब्युटिफुल झाली. आता इथे लिरिकल क्वालिटी, आता हे जे मी कालपासून जे याच्यावर फोकस देते, ब्युटी ऑफ दी पोएम किंवा इट रेंडर्स ब्युटी, खूपदा तुम्ही ऐकलं असेल. बिकॉज लिरिकल क्वालिटी ऑफ दी पोएम तुम्हाला विचारल्या जाऊ शकते. मग लिरिकल क्वालिटी कशाने आली? दो द फिगर ऑफ स्पीच इज नॉट प्रेझेंट देअर, बट लिरिकल क्वालिटी इज देअर. तिथे लिरिकल क्वालिटी आहे, म्हणजे त्याला रिदम आहे, जो की दिसत नाही. तर असा जर प्रश्न असेल लिरिकल क्वालिटीचा किंवा रिदमॅटिक ब्युटीचा, तर धिस इज हिडन रिदम, की याला काय म्हणू आपण, हिडन रिदम आहे, कुठेतरी आहे. हिडन बॅलेन्स आहे, कुठेतरी बॅलेन्स येतो आहे. आणि त्याच्यानंतर त्यालाच तुम्ही म्हणाल आन्सरच्या लँग्वेज मध्ये देण्यासाठी की दिस इज इंटरनल पॅटर्न ऑफ साऊंड. इंटरनल मीन्स विच इज नॉट एक्सटर्नल, जो की कसा नाही, विच इज नॉट ओपन, ज्याला की यू कॅन नॉट सी, असं परफेक्टली आपण ज्याला पाहू शकत नाही, पण इंटरनल पॅटर्न तिथे आहे. इंटरनल पॅटर्न कुठेतरी काय आहे, तर साऊंड दिसून राहिला. व्हॉट इज मीन बाय साऊंड? तर साऊंड म्हणजे जो रिदमॅटिक साऊंड आहे. साऊंड तर सगळेच आहे, पण साऊंड तर कुठेही असतो, पण रिदम वाला जो साऊंड असतो तो तिथे पॅटर्न दिसेल. त्याच्यानंतर करेक्ट आणि करेक्ट वर्ड्स. करेक्ट वर्ड्सचं खूपच महत्व असतं. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. रिदम जसा इम्पॉर्टंट असतो फॉर इच अँड एव्हरी पोएम. पोएम मध्ये रिदम असल्याशिवाय पोएम होतच नाही. मग तो रिदम वेगवेगळ्या पद्धतीचा असेल. इथे न रिदम आहे. दुसरी गोष्ट, करेक्ट वर्ड्स असलेच पाहिजे, कारण की पोएम ही कशी असते, शॉर्ट, तर इथे अतिशय करेक्ट वर्ड्स आहे, म्हणून लोकांना ती एवढी पटली, म्हणून ती इतकी पॉप्युलर पोएम आहे. आणि म्हणून सगळ्या जगाने तिला ऍक्सेप्ट पण केलं. वॉल्ट व्हिटमॅन म्हणूनच तर इथे करेक्ट वर्ड्स ऑन करेक्ट प्लेस, करेक्ट वर्ड्स ऑन करेक्ट प्लेसेस तुम्ही म्हणू शकता. तर या सगळ्या याच्यामुळे इट गिव्स लिरिकल क्वालिटी. लिरिकल क्वालिटी कशाला? टू दी पोएम, और इट गिव्स रिदम टू दी पोएम. या गोष्टी रिदम देतात किंवा लिरिकल क्वालिटी देतात. तर हा पण पोर्शन कशासाठी, एक्झामिनेशन साठी महत्वाचा आहे. या सगळ्या गोष्टींवर फोकस द्यायचा. म्हणजे हे याच्यामध्ये जे वापरलं कशामध्ये, इनटू ब्रॅकेट, या पोर्शनला तुम्ही व्यवस्थित स्टडी करायचा. काल जसं सांगितलं होतं, या सगळ्या फिगर ऑफ स्पीचेस बघून घ्यायच्या. सगळं डिस्क्रायबिंग वर्ड्स, नंतर रिपीटेशन, नंतर अलिटरेशन, त्याच्यानंतर क्लायमॅक्स आहे तिथे. त्याच्यानंतर काय आहे, तर मगाशी पाहिलेली मेटाफर आहे, सिमिलीचं एक्झाम्पल दिसलं नाही. याशिवाय आणखी ही फिगर ऑफ स्पीचेस यू हॅव टू फाइंड आउट, तुम्हाला फाइंड आउट करायचे आहे. म्हणजे कसं केअरफुली वाचायचं. रिपीटेशनच्या आणखी एक्झाम्पल्स यू विल गेट. तुम्हाला रिपीटेशनचे एक्झाम्पल्स इथे मिळतील आणि तुम्हाला ते काढता येतील. तर हे सगळे काढायचे तुम्हाला. आता लक्षात घ्यायचं, या वर्षी परीक्षेचा पॅटर्न, मागच्या वर्षी 11वी मध्ये यू विल गेट दॅट. तुम्हाला अजून 12वीचा चेंज आला नाही, पण तुम्हाला येईल तो. 11वीच्या वरून तुम्हाला थोडीफार आयडिया आहे. पोएमचा सेक्शन हा चेंज झाला पुष्कळसा. तुम्हाला 2 पोएम राहतील आणि 2 पोएम तुम्हाला फेस कराव्या लागेल 10 मार्कासाठी आणि 4 मार्कासाठी. या 10 मार्काच्या पोएम मध्ये बाकी सगळे क्वेश्चन तर तुमचे ऑलरेडी माहिती आहे तुम्हाला, तेच क्वेश्चन आहे. फक्त तिथे म्हणजे कशाचा, तर काही क्वेश्चन जसं क्रिटिकल अनालिसिसचा
एक तुम्हाला क्वेश्चन मिळेल, या क्रिटिकल ॲनालिसिसच्या प्रश्नाला तुम्हाला कसा हाऊ टू सॉल्व दॅट क्वेश्चन, हाऊ टू एक्सप्लेन द आयडियाज. ॲनालिसिस, क्रिटिकल ॲनालिसिस मीन्स इट डिमांड्स युअर आयडियाज. क्रिटिकल तुम्हाला माहिती असलं पाहिजे. क्रिटिकल म्हणजे यू हॅव टू गिव्ह युअर ओन ओपिनियन इन दिस क्वेश्चन, इन दिस आन्सर. तर ते कसं द्यायचं, कशा पद्धतीने द्यायचं. बिकॉज फॉर द 12th स्टँडर्ड इट इज समवॉट डिफिकल्ट. हा क्वेश्चन थोडासा डिफिकल्ट येतो असं मला वाटतं 12वीसाठी. याला तुम्हाला व्यवस्थित करावा लागेल. आणि त्याच्यानंतर मला म्हणजे आतापर्यंतचे जे पेपर चेकिंग आम्ही करतो आहे या पोएटिक क्रिएटिव्हिटीचा क्वेश्चन आल्यापासून, तर एक लक्षात आलं की पोएटिक क्रिएटिव्हिटीचा क्वेश्चन चांगल्या पेपरला पोरांना जड जातं. आणि जे सगळ्या जेव्हा कोर्स चेंज झाला होता, तेव्हा जे ओरिएंटेशन क्लासेस वगैरे जे आमचे झाले होते आणि पुण्यावर होते, तिथे सगळ्यांचं मत असं पडलं की पोएटिक क्रिएटिव्हिटी म्हणजे ही काही शिकवण्याची, दॅट कॅन नॉट बी, शिकवल्या जाऊ शकत नाही. पोएट तर पोएट असतो, कोणी पोएट. तरी पण मला असं वाटतं, इफ यू यूज टेक्निक्स, इफ यू ट्राय टू अंडरस्टँड टेक्निक्स, याचे सुद्धा, कारण तुम्हाला होल पोयम, पूर्ण पोयम थोडीच त्यांनी क्रिएट करायला सांगितली, पूर्ण पोयम लिहायला सांगितली का? नाही. तर यू हॅव टू राईट. त्यांनी फक्त एक ओळ देतात, त्याच्या खालच्या 3 ओळी तुम्हाला क्रिएट करायला लावतात. कधी 2 ओळी देतात, त्याला रिदम बॅलन्स वाल्या किंवा राईम स्कीम वाल्या खालच्या 2 करायला लावतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथल्या ह्या जर 2 दिल्या, तर खालची ते रिकामी जागा देतील आणि तिथे तुम्हाला तुमच्या ओन ओळी, स्वतःच्या ओळी जवळपास त्याला जुळणाऱ्या अशा टाकाव्या लागतात. आय थिंक दिस इज नॉट व्हेरी डिफिकल्ट जर टेक्निक्स यूज केले तर. आणि तुम्हाला मग कधीतरी समोरची वगैरे पोएम सेंड करताना मी या 2 जिथे जिथे जमेल, क्रिटिकल ॲनालिसिसच्या क्वेश्चनवर आणि पोएटिक क्रिएटिव्हिटीच्या क्वेश्चनवर वी विल गिव्ह फोकस. डेफिनेटली तुम्हाला याच्यावर फोकस. आणि हा पोएटिक क्रिएटिव्हिटीचा आणि क्रिटिकल ॲनालिसिसचा खूप विस्ताराने आणि चांगला समजावून सांगेल. कळलं? बिलकुलही प्रॉब्लेम जाणार नाही बेटा तुम्हाला. हे 3 बाकीचे याच्यामधले बाकीचे क्वेश्चन तर तेच आहे. आधीपासून तुम्ही जे सोडवत आलात ना, तेच क्वेश्चन आहे. बाकी कोणताही चेंज नाही. फक्त दीज 2 क्वेश्चन येथे तुम्हाला यू हॅव टू थिंक ऑन दिस. याच्यावर तुम्हाला विचार करायचा आहे, याचे टेक्निक्स डेव्हलप करायचे आहे. पोएमला भरपूर सारे मार्क आहेत आणि त्याच्यामुळे पोएमकडे विशेष लक्ष द्या. जर लक्ष दिलं तर बिलकुल इझिली, म्हणजे कसं पटकन पटापट तुमची प्रिपरेशन पोएममध्ये होते. मला असं वाटतं. छोट्या छोट्या असतात आणि ह्या पोएटिक डिव्हायसेस वगैरे सगळे पहिल्यांदा जर करून ठेवले, सगळ्या पोएममध्ये आपल्याला ते यूज करता येतात बिलकुल फटाफट. आणि मटेरियल खूप नसतं, तर त्याच्यामुळे जरी पण केअरफुली करावी लागते, पण टाइम कन्झ्युमिंग गोष्ट नाही आहे. एकदा करता आली किंवा गायडन्स तुम्ही घेतलं तर बरोबर तुमची ती होऊनच जाते. नाउ धिस इज अबाउट, दिस वॉज अबाउट पोएटिक डिव्हायसेस अँड सम इम्पॉर्टंट प्लेसेस. त्या पुन्हा महत्त्वाच्या बाकीच्या ज्याच्यावर आपण बोललो ते आधी रेफर करून घ्यायचं, त्याच्यावर मी फोकस देणार नाही. थीम ऑफ दी पोएम माहिती आहे तुम्हाला. फ्री वर्क्सवर क्वेश्चन येऊ शकतो, सेंट्रल आयडियावर क्वेश्चन येऊ शकतो, तुमचे मतं तुम्हाला किंवा त्याची स्वतः बऱ्याच प्रकारचे क्वेश्चन्स येऊ शकतात. आज काही आपण क्वेश्चन डिस्कस केले नाही, या सगळ्या महत्त्वाच्या जागा इथे सांगितल्या. थँक्यू. याच्यानंतरचा व्हिडिओ सेकंड याच्यावर विथ या क्वेश्चनसोबत जसं 1 बाय 1 आपल्याला पाठवणं शक्य झालं तसं पाठवेल. आजच्या पुरता दिस इज ओके फॉर टुडे. टेक केअर.